है मेरी ज़मीं सोच नहीं जो तेरे लिए दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला। आजचा व्हिडिओ आपण 15 ऑगस्ट स्पेशल बनवला। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्यायचे। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचे, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तिथून आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे, कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तसेच मित्रांनो, काही एडिटिंग करताना काहीही अडचण आली तर डायरेक्ट मला इंस्टाला मेसेज करू शकता। इंस्टाची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर लगेच आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या। तर मित्रांनो, चला जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी माझ्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। जे काय तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिलेले त्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये। तर मित्रांनो, अलर्ट मोशनचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय। तर मित्रांनो, जी काय बिटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, जस्ट बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। जस्ट तुम्ही बघू शकता, तुम्हाला फक्त बिट्स ॲड करून दिलेले आहेत। तर तुम्हाला काय करायचं, सरळ सुरुवातीला येऊन जायचे। सुरुवातीला आल्याच्या नंतर डायरेक्ट प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। आता तुम्हाला जे काही तुमचे इमेजेस असतील किंवा जे काही मी मटेरियलमध्ये इमेजेस दिलेले ते पण तुम्ही यूज करू शकताय। तर मित्रांनो, जे काही तुमचे इमेजेस असतील ते तुम्हाला इथे एक एक करून ॲड करत जायचे बिट्समध्ये। तर बघू शकता, जो काय पहिला इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर सरळ तुम्हाला जो काय समोरच्या बिटवरती येऊन जायचे। समोरच्या बिटवरती आल्याच्या नंतर ह्या ऑप्शन याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला कट करायचा आहे। वर 3 डॉटवरती टच करून फिल कॉम्पोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती टच करायचे। जो काही इमेज असेल तुमच्या स्क्रीनवरती पूर्णपणे सेट होऊन जाईल। अशा टाईपमध्ये तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे प्रत्येक बिटमध्ये एक इमेज ॲड करत जायचे शेवटपर्यंत। तर बघू शकता, डबल तुम्हाला अजून एक इमेज ॲड करून दाखवतो। डबल प्लसवरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे। कुठलाही समोरचा एक इमेज ॲड करून समोरच्या बिटवरती यायचे। समोरच्या बिटवरती आल्याच्या नंतर कुठं कमी जास्त अशा प्रकारे तुम्हाला इमेज वाढवून घ्यायचा आहे। जस्ट वाढवल्याच्या नंतर जो काही इमेज पूर्णपणे स्क्रीनवरती सेट झालेलाच आहे। नसेल झाला तर तुम्हाला वरील 3 डॉटवरती टच करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे। म्हणजे बघू शकता, पूर्णपणे आपला जो काही इमेज असेल पूर्णपणे स्क्रीनवरती सेट होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्ही अशा टाईपमध्ये प्रत्येक बिटमध्ये इमेजेस ॲड करून घ्या। मी पण ॲड करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता, मी पूर्णपणे आपले जे काय स्क्रीनमध्ये इमेजेस होते प्रत्येक बिटमध्ये एक इमेज ॲड करून घेतलेला आहे। तुम्हाला पण अशा प्रकारे प्रत्येक बिटमध्ये एक इमेज ॲड करत जायचं आहे शेवटपर्यंत। बघू शकता, मी शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर अशा टाईपमध्ये तुम्ही पण इमेजेस ॲड करून घ्या। आता मित्रांनो, इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला आता इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर जो काय आपला शेक इफेक्ट प्रीसेट असेल तर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, जो काय पहिला इमेज आहे बघू शकता, तुम्हाला अशा टाईपमध्ये मी 3 इफेक्ट ॲड करून दिले आहेत। जो काय पहिला इमेज आहे त्यावरती टच करायचं आहे मित्रांनो। इफेक्टमध्ये यायचं, हा 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा, इथून बॅक येऊन जायचं, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिला इमेज आहे, पहिल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, आपला जो काय पहिला इमेज अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। आता समोरच्या इमेजला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इफेक्टमध्ये राहायचं आहे मित्रांनो। इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक बघू शकताय फेड इन फेड आउट, हा जो काय इफेक्ट दिसतोय हा एकदम शेवटचा, हा तुम्हाला साईडला असा डाव्या साईडला सरकून घ्यायचा आहे। म्हणजे जो काय इफेक्ट आहे तुमच्या व्हिडिओमधून हटून जाणार आहे। आता हा इफेक्ट तुम्हाला 3 डॉटवरती टच करून कॉपी करायचा आहे। कॉपी केल्याच्या नंतर इथून पुढे जे काय आपले इमेजेस आहेत ते तुम्हाला इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे। इथे एक पेस्ट करायचं आहे मित्रांनो। 3 नंबरच्या इमेजला एक करायचा आहे, 4 नंबरच्याला पण पेस्ट करायचा आहे, 5व्या नंबरच्याला पण पेस्ट करून घ्यायचा आहे। 5व्याला केल्याच्या नंतर 6व्याला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। मग बघू शकताय, जे काय समोरचे छोटे बिट चालू होते 13 सेकंदाच्या अलीकडे प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर जस्ट इथून बॅक होऊन जायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 2 नंबरचा इमेज आहे तोवरती टच करायचे, इफेक्टमध्ये यायचं, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन जायचे, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे। व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचं बघू शकता, समोर यायचं आहे।
अलीकडे आपण 13 सेकंदाच्या अलीकडे प्रत्येक इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे। आता 13 सेकंदापाशी येऊन जायचे डायरेक्ट। 13 सेकंदापाशी आल्याच्या नंतर आता थोडं तुम्हाला खाली यायचे बघू शकता, मी प्रोजेक्ट तुम्हाला छोटा करून दाखवलेला आहे। तर मित्रांनो आता हा इफेक्ट तुम्हाला नीट समजून घ्यायचा कसा पेस्ट करायचा बघू शकताय। आता तुम्हाला हा जो काही 3 इमेजेस आहेत छोटे छोटे बघू शकता मित्रांनो, ह्या 3 इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, जे की आपले हे छोटे छोटे इमेजेस आहेत। म्हणजे सुरुवातीचे 3 इमेजेस जे आहेत 13 सेकंदापासले, ह्या 3 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं केल्याच्या नंतर मित्रांनो समोरचा जो काय मोठा इमेज आहे सोडून द्यायचा आहे बघू शकता। जो काय 14.14 सेकंदापाशी जो काय इमेज आहे त्याला इफेक्ट पेस्ट करायचा नाही आहे। आता हे समोरच्या बीटवरती 15.10 सेकंदापाशी आल्याच्या नंतर हे जे काय सुरुवातीचे 3 इमेजेस आहेत ह्या तिन्हीला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता। इथं एक, समोरच्या वरच्या हे एक, आणि जो काय त्याच्या समोरचा 3 नंबरचा त्याला पण 3 नंबरपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर जो काय मोठा इमेज सोडून द्यायचा आहे त्याच्या समोरच्या वरती येऊन जायचं आहे। आता इथं पण आपल्याला 3 इमेजेस बघायला भेटणार आहेत, ह्या तिन्हीला आपण पेस्ट करून घ्यायचं आहे। तर इथं एक करूया, इथंपर्यंत केल्याच्या नंतर बघू शकता आता हे एक राहिल्यामधला, तर ह्या तिन्हीला पण पेस्ट झालेला आहे। इथं पेस्ट झाल्याच्या नंतर जो काय मोठा इमेज सोडून द्यायचा आहे। आता मोठा इमेज सोडल्याच्या नंतर डायरेक्ट यायचे समोर। आता समोर इथं तुम्हाला बघू शकता 2च इमेजेस छोटे आहेत, ह्या दोन्हीला पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे इथं शेवटून इथं 2ला पेस्ट करायचा आहे, शेवटून 2 नंबरचा जो काही इमेज आहे तुम्हाला सोडून द्यायचा आहे, इथं पेस्ट करायचं नाही आहे। आणि एकदम शेवटचा जो काय आहे त्याला पेस्ट करायचा आहे, म्हणजे समजलंच असेल। इथंपर्यंत आपण 3 इमेजेसला आपल्याला पेस्ट केलता, जो काय मोठा इमेज आहे ह्याला आपण सोडून दिलेला आहे, आणि जो काय समोरच्या 2ला केला आहे मधला सोडून एकदम शेवटच्याला केला आहे। ओके, अशा टाईपमध्ये पेस्ट करून घ्यायचा। आता जस्ट इथून बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे। आता जो काय 3 नंबरचा इमेज आहे तुम्हाला त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन जायचं, व्हिडिओमध्ये येऊन जायचे। आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केला आहे 3ला, जो काय चौथा मोठा इमेज आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याला इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोरचे 3 सोडून आपण इथं जो काय मोठा इमेज सोडला होता त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे। इथे केल्याच्या नंतर समोर 3 सोडले होते इमेजेस, आणि जो काय मोठा आहे त्याला पेस्ट करून घ्यायचा। इथं केल्याच्या नंतर आता समोर आपण 2 सोडून मोठा इमेज सोडला होता त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, शेवटच्याला तर पेस्ट केलेलाच आहे। आता मित्रांनो पूर्णपणे आपले जे काय इफेक्ट होते पूर्णपणे पेस्ट झालेले आहेत। आता जस्ट तुम्हाला काय यायचे, खाली यायचे बघू शकता। मी जो काय तुम्हाला लोगो ॲड करून दिलेला आहे तो लोगो तुम्हाला लॉंग प्रेस करून वरच्या साईडला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो त्यावरती टच करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे चेंजेस पण करू शकता, तुमचं जो काय नाव असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे बघू शकता। आता अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। आता तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन जायचं आहे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचं आहे। मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा PNG क्रिएट करून दिलेला आहे, तो PNG तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे, हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्याच्या नंतर शेवटला येऊन जायचं आहे, ह्या ऑप्शनने हा PNG तुम्हाला वाढून घ्यायचा आहे। इथंपर्यंत वाढवल्याच्या नंतर आता PNGवरती क्लिक करायचं आहे, आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन याला खालच्या साईडला स्क्रोल करून ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता पूर्णपणे मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे। ॲड केल्याच्या नंतर आता ह्या लोगोला लॉंग प्रेस करून वरच्या साईडला घ्यायचे। तर बघू शकता अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दिसून येणार आहे। समोर सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, कुठलाही एक शेप तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर ह्याचा कुठलाही एक कोपरा धरून त्याला पूर्ण स्क्रीनवरती सेट करून घ्यायचे। कलर अँड फिल्डमध्ये येऊन जायचे, जो काय 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचे। इथं ग्रेडेड कलर तुम्हाला दिसून येणार आहे, हे जो काय ब्लॅक कलर आहे हे तुम्हाला असं मध्ये ओढून घ्यायचा आहे, व्हाईट कलर अशा साईडला वरच्या साईडला ॲड करून घ्यायचा। म्हणजे असं बघू शकताय हा जो काय ब्लॅक कलर आहे ह्याला खालच्या साईडला आणि व्हाईट कलर वरच्या साईडला अशा टाईपमध्ये हा तुम्हाला शॅडो क्रिएट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे, थोडा अशा टाईपमध्ये ठेवून घ्या। पुन्हा खाली जो का व्हाईट कलर दिसतो त्यावरती टच करा, तिन्हीपैकी कुठल्याही एका ऑप्शनमध्ये जाऊन जो काय शेवटचा ऑप्शन आहे ट्रान्सपरंट त्याला ट्रान्सपरंट करून घ्या, राईटवरती टच करा। तर बघू शकता तुमच्या अशा प्रकारे शॅडो क्रिएट होऊन जाईल। आता ह्याला आपण शेवटपर्यंत वाढवून घ्या, वाढवल्याच्या नंतर ह्याला लॉंग प्रेस करून आपला जो काय PNG त्या PNGच्या खालच्या साईडला अशा प्रकारे ॲड करून घ्या। बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। जो काय लोगो असेल तुम्हाला एक साईडला म्हणजे हा थोडा सरकून घ्यायचा एक साईडला, म्हणजे शॅडोमध्ये आला नाही पाहिजे। तर बघू शकता पूर्णपणे अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे। जस्ट काय करून घ्या, जो काय आपला PNGवरती क्लिक करा, इफेक्टमध्ये येऊन जायचं। इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय ॲड इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती टच करायचे। आणि मित्रांनो वरच्या इथं बघू शकता तुम्हाला असे 4-5 इफेक्टमध्ये तुम्हाला फेड इन फेड आउटचा इफेक्ट बघायला भेटणार आहे, किंवा तुम्ही वरी सर्च पण करून ॲड करून घेऊ शकता। जो काय फेड इन फेड आउटचा इफेक्ट आहे ह्यावरती क्लिक करायचे, खाली स्टँडर्ड सेटिंगवरती टच करून घ्यायचे। आता हा जो काय इफेक्ट आहे तुमच्या व्हिडिओमध्ये बरोबर असा ॲड होऊन जाईल। ॲड झाल्याच्या नंतर हे जो काय ह्याची जी काय लेंथ आहे तुम्हाला 20-20 वर असं दोन्हीकडून आउटला पण आणि इनला पण 20-20 वर असं 20 सेकंदावर असे सेट करून घ्यायचे, बॅक येऊन जायचे। आता बघू शकता आपला जो काय PNG अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे।
आता मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे. जस्ट वर शेअरचा ऑप्शन बघायला भेटत असेल, शेअरवरती क्लिक करायचे. शेअरवरती आल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्ट बटनवरती टच करून घ्यायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो, कारण की आपले 400 सबस्क्रायबर पूर्णपणे कंप्लीट होत आले. तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो भेटूया आणखी अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.